अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर शहर आणि जिल्हा परिसरामध्ये मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तसेच पायी चालणाऱ्या महिलांना लक्ष्य करून धूम स्टाईलने गळ्यातील दागिने पळवणाऱ्या एका सराईत आंतरराज्य टोळीचा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 2 सराईत चोरट्यांना मोठ्या शिताफीने अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 15 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। वैभव नारायणराव आडोळे आणि करण गोरख जगधने राहणार पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। यातील मुख्य आरोपी वैभव आडोळे हा पोलीस रेकॉर्डवरील एक सराईत आणि आंतरराज्य गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये 60हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत। जिल्ह्यात महिलांचे दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे। पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज, गुन्ह्याची पद्धत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा माग काढला। आरोपी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने किंवा इतर कारणांनी महिलांना गाठून त्यांचे दागिने लंपास करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं। आरोपी पुण्यात राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या एका विशेष पथकाने सलग 10 दिवस आरोपी वैभव आडोळे याच्यावर पाळत ठेवली। दरम्यान आरोपी आपल्या साथीदारासह मोटारसायकलवरून सातारा रोडने जात असताना पोलिसांनी पुण्यातूनच त्याचा पाठलाग सुरू केला। अखेर शिरवळ येथील एका हॉटेलजवळ पोलिसांनी थरारक पाठलाग करून या दोघांनाही अटक केली। अटक करण्यात आलेल्या दोनही आरोपींकडून पोलिसांनी 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटारसायकली असा एकूण 14,92,180 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। या दोघांच्या अटकेमुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील एकूण 12 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्यामध्ये दागिने चोरीच्या 10 आणि मोटारसायकल चोरीच्या 2 गुन्ह्यांचा समावेश आहे। यामध्ये कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2, शाहूपुरी हद्दीतील 2, लक्ष्मीपुरी हद्दीतील 1, इचलकरंजीतील 1 तसेच कोकणातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि सांगली विश्रामबाग व कराड येथील प्रत्येकी 1 गुन्ह्याचा समावेश आहे। या धडक कारवाईमुळे नागरिकांमधून पोलिसांचं कौतुक होत असून पोलीस या टोळीच्या इतर काही साथीदारांचा व गुन्ह्यांचा शोध घेत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।